भाग गेला क्षीण गेला अवघा झाला नंदू प्रेम रसे पैसरे बेठे आवडी लाठी मुखाची भाग गेला क्षीण गेला अवघा झाला नंदू तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप भाग गेला क्षीण गेला अवघा झाला नंदू विठ्ठला यांचा अत्यंत प्रसिद्ध सर्वांच्या परिचयाचा असणारा नित्य म्हणला गेलेला असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराज आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये आपल्याला आलेला एक अनुभव आपल्या समोर व्यक्त करतात. आता कोठे धावे वन तुझे चरण रेखिया. भगवंताच्या चरणाच्या दर्शनानंतर आपल्या जीवनामध्ये कोणता आध्यात्मिक अनुभव आला याचं चिंतन या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केलंय आणि त्या अनुभवाचा जो परिणाम आपल्या जीवनामध्ये सातत्यानं टिकून राहिला त्याचाही विचार तुकोबरा प्रस्तुत अभंगातून करतात. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे आणि सर्वांना पाठ आहे उपदेत आहे. आपण रोज जो हरिपाठ करतो त्या हरिपाठामध्ये हरिपाठाच्या शेवटी जी तुकोबारांची गुरुपरंपरा आपण म्हणतो त्या परंपरेमध्ये नित्य म्हणला गेलेला अभंग आहे. त्यामुळे अभंग पाठ नाही असा वारकरी आपल्याला या संप्रदायामध्ये दिसणार नाही. आता कुठे धावे म्हणून अभंग पाठ नाही असा वारकरी नाही आणि हा अभंग जर पाठ नसेल तर तो वारकरी नाही. सर्व प्रसिद्ध सर्वदूर सर्वांच्या कानापर्यंत मुखापर्यंत पोहोचलेला तुकोबारांचा हा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारा आपल्याला आलेल्या एका पारमार्थिक अनुभवाचं चिंतन करतात. अनुभव जरी जगतामध्ये सगळ्यांना येत असले तरी आपल्याला प्राप्त झालेले सगळेच अनुभव आपण जगतासमोर मांडू शकतो असं मात्र नसतं. त्या अनुभवाची अभिव्यक्ती त्या अनुभवाचं प्राकट्य जगतासमोर करता येईलच
असं आपल्याला म्हणता येणार नाही. याचा थोडासा विकल्पानं जर विचार करायचा तर आपल्याला असा विचार करता येतो की अनुभव घेणारे सगळे असतात आणि जसे जसे अनुभव माणसाला येत जातात तसा तसा माणसाची बुद्धी प्रगल्भ होत जाते, माणसाच्या जीवनाला एक वजन यायला लागतं आणि अनुभवाने युक्त असणारा मनुष्य त्याचा शब्द त्याचा निर्णय जेवढा वजनाचा असतो तेवढा अनुभव शून्य अशा कोणत्याही व्यक्तीचं चिंतन महत्वाचं मानलं जात नाही. मला सांगा, घरामध्ये एखादा आपल्या घरामध्ये काही व्यवहार करायचा आहे, आपल्याला काही कुठे 10-15 एकर जमीन घ्यायची आहे, काही व्यवहार करायचा आहे, घर खरेदीचा व्यवहार आहे, घरातल्या 5-7 वर्षाच्या मुलाला आपण कधी हे विचारतो की बाबा तुला काय वाटतं एवढी जमीन आपल्याला विकत घ्यायची आहे, एवढ्या लाख रुपयांचा व्यवहार आपल्याला करायचा आहे. इकडे लक्ष द्या, हे अनुभव येतच राहतात. मी कशा करता बोलतो ते ऐका. आपल्या घरामध्ये एखादा मोठा लाखो रुपयाचा व्यवहाराची चर्चा घरामध्ये चालू आहे. भाऊ आहे, 2-3 भाऊ एकत्रित बसलेत, वडील बसलेत, काही जवळची माणसं एकत्रित बसलेत, गावातले काही प्रतिष्ठित लोक एकत्रित बसलेले आहेत आणि घरामध्ये चर्चा सुरू झाली की ही जमीन घ्यावी की घेऊ नये असा विचार चालू आहे. आपल्याकडे सांप्रतिक अवस्था काय आहे, आपल्याला या जमिनीची आता गरज आहे का, या जमिनीला पुढच्या काळामध्ये काही भाव येण्याची शक्यता आहे का, MIDC वगैरे आली तर त्याच्यामध्ये हे जाईल का न जाईल, जर गेलं तर आपल्याला किंमत किती मिळेल, नाही गेलं तर जमीन निदान पिका करता तरी चांगली आहे का, जमिनीमध्ये कस आहे का, असा सगळा विचार तिथे चालू असतो. इतके पैसे आपण द्यावेत का देऊ नये असा विचार चालू असताना घरात इकडं तिकडं फिरणाऱ्या लहान मुलाला, 5-7 वर्षाच्या मुलाला घरातली लोक असं विचारतात, करे बाळा तुला काय वाटतं ही जमीन घ्यावी का घेऊ नये, तुला काय वाटतं, असं लहान मुलाला विचारतात का? विचारत नाही. का विचारत नाही? कारण त्याला त्याचा काही अनुभवच नाही ना. अनुभव नाही म्हणून त्याच्या मताला किंमत नाही. ज्या क्षेत्रातला ज्या व्यक्तीला अनुभव असतो त्या क्षेत्रामध्ये त्या अनुभवानं ती व्यक्ती वजनाची ठरत असते, हे आपण लक्षात घ्या. जसा जसा माणसाला अनुभव येत जातो तसं तसं माणसाच्या जीवनाला वजन प्राप्त होतं आणि या अनुभवातही विचार करायचा झाला तर प्रापंचिक अनुभवापेक्षा पारमार्थिक अनुभवाचं वजन हे नेहमी जास्त असतं. अनुभव सगळ्यांनाच येतात, येत नाही तसं नाही, आपल्यालाच माणसालाच अनुभव येतात असाही विचार करायचं कारण नाही. अगदी रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याचा जरी विचार केला आपण तर एखादं कुत्र एखाद्याच्या दारामध्ये चौकोन अर्धा भाकरीचा तुकडा मिळेल म्हणून गेलं आणि तिथं भाकरीच्या ऐवजी त्या घरमालकाने त्याच्या पाठीमध्ये जर लाकूड घातलं तर ते कुत्र दुसऱ्या दिवशी त्या दारात उभं राहताना विचार करतं कालचा अनुभव बरा नाही, तिथं पुन्हा येण्याचं कारण नाही. म्हणजे फक्त माणसालाच अनुभव असतो असं म्हणायचं कारण नाही, कुत्र्यालाही अनुभव असतो. जगतामध्ये जो जो जीव म्हणून जन्माला येतो तो तो अनुभवानं संपन्न असतो. आणि असे अनुभव सगळ्यांना जरी येत असले तरी त्या अनुभवाने येणारी परिपक्वता ही फक्त माणसाच्याच बाबतीत आपल्याला विचारात घेता येते. म्हणून अनुभव जसा अनुभवाने मनुष्य जसा संपन्न होत जातो तसं तसं आजही तुम्ही बघा ना, खेड्यामध्ये आजही म्हाताऱ्या माणसाच्या शब्दाला किंमत आहे की नाही? आजही आहे, अजूनही आहे. खेड्यातला मनुष्य एखादा म्हातारा मनुष्य 80-90 वर्षाचं वय आहे, गावामध्ये त्याच्या मताला त्याच्या शब्दाला किंमत येते आणि कशाला येते? त्याच्या जीवनामध्ये अनुभवाने तोही म्हातारा मनुष्य सांगतो त्याचे केस पांढरे झालेत ना ते उन्हात बसून नाही झाले, 80 वर्षाचा अनुभव आहे म्हणून हे केस पांढरे झाले, तोही व्यक्त करतो की नाही? करतो. गावामध्ये एखादी समस्या आली, अगदी एक क्षुल्लक समस्या आली तरी त्या म्हाताऱ्या माणसाला विचारण्याची प्रथा आजही गावामध्ये आपल्याला दिसून येते. एखाद्या माणसाला बैल घ्यायचा आहे, तो तिथं बैल बघून येतो, बैलाची किंमतही ठरते, गावात येतो. गावात एके दिवशी मारुतीच्या पारावर सकाळी बसलेल्या म्हाताऱ्यांकडे जाऊन म्हणतो एखाद्या म्हाताऱ्याला, तात्या हा बैल घ्यायचा म्हणतोय, एक बैल जरा कमी पडतोय अवताला बैलगाडीला, एक बैल घ्यायचा म्हणतोय, एक आहे माझ्याकडे पण अजून एक बैल घ्यायचा म्हणतोय जोडीचा, हा बैल परवा बघून आलो, 50,000 रुपये बैलाची किंमत सांगतात, कसं करावं, घ्यावं का घेऊ नये तुम्ही सांगा बरं जरा. मग तो म्हातारा मनुष्य काठी टेकत टेकत मारुतीच्या पारावरून खाली उतरतो, बैलाजवळ येतो, त्याचं कातड ओढून बघतो, वशीर घालून बघतो, दात मोजून बघतो, पाठीवर खाप मारून बघतो, कसा तो चांगला प्रतिसाद देतो की नाही हे सगळं
तो म्हणतो बाबा 50 काय 1,00,000 रुपये जरी म्हणले तरी हा बैल हातचा सोडू नको. अशा जातीचा असा चांगला बैल तुला दुसरा मिळणार नाही. चांगला कामाचा बैल दिसतो असा हा बैल सोडू नको हातचा, काही कर. मग तो म्हणतो तुम्ही म्हणता ना त्या, मग माझं काही म्हणणं नाही. 50 काय 1,00,000 रुपये गेले तरी हा बैल आता घेऊनच येतो असं म्हणतो की नाही? तो म्हणतो. तसंच एखाद्या गावामध्ये एखाद्या घरामध्ये मुलीला बघून गेलेले असतात, सगळी चर्चा घरामध्ये चालू असते. तो मुलीचा बाप जो पुन्हा पारावर जातो, त्या म्हाताऱ्या माणसाला विचारतो त्या मुलीला बघून गेले कसं कसं म्हणता? हाही बैल 50,000 म्हणतोय, घ्यावं की घेऊ नये? तुम्हाला काय वाटतं या बैलाला कसं स्वीकारावं का स्वीकारू नये? मग तो तात्या पुन्हा त्याला विचारतो बाबा गोत्र काय, मामाचं गोत्र काय, कुळ काय, शेती किती, वाडी किती, मुलगा काय करतो, व्यसन नाही ना, घरात वारकऱ्याची परंपरा आहे ना, मुलाला हरिपाठ पाठ आहे ना, ज्ञानेश्वरी वाचतो ना, गळ्यात तुळशीची माळ आहे ना, एकादशीचं व्रत करतो ना, आईबाप सज्जन आहेत ना. मग तो म्हातारा मनुष्य सांगतो बाबा 50 काय 1,00,000 रुपये असले तरी मिळायला लागले तरी हा बैल हातचा सोडू नको. चांगला कामाचा बैल दिसतो बाबा, घेऊन टाकेला, तुझ्या गाईला शोभून दिसेल, घेऊन टाके या बैलाला. मग तो म्हणतो मला बाकीचं बोलायचं नाही, मला विचार असा मांडायचा आहे की म्हाताऱ्यांनी एक शब्द टाकला घेऊन टाक आणि गावातली माणसं ऐकतात. काय कारण आहे मला सांगा ना? काही कारण नाही, एकच कारण, त्या क्षेत्रातल्या त्या व्यक्तीला आलेला अनुभव. दुसरं काहीही चिंतन आपल्याला करता येत नाही. त्या अनुभवाने मनुष्य जसा जसा समृद्ध होत जातो तसं तसं मानवी जीवनाला एक वजन प्राप्त होत असतं. असे अनुभव जरी सगळ्यांना येत असले तरी या अनुभवाचं प्राकट्य, या अनुभवाची अभिव्यक्ती ही सगळ्यांसमोर करणं प्रत्येक वेळेला शक्य होत नाही. अनुभव सगळ्यांनाच येतात, पण आलेले अनुभव सगळ्यांना सांगता येतात असं मात्र होत नसतं. आपल्याला विकल्पानं जर याचा विचार करायचा झाला तर 4 विकल्प या संबंधामध्ये मी आपल्या समोर मांडतो. काही अनुभव घ्यायचे नसतात आणि सांगायचे नसतात. काही अनुभव घ्यावे लागतात पण सांगता येत नाही. काही अनुभव घेता येत नाही पण सांगावे लागतात आणि काही अनुभव घ्यावेही लागतात आणि सांगावेही लागतात. छोटी छोटी उदाहरणं देऊन जर आपल्याला पुढे जायचं झालं तर काही अनुभव घेऊही नये आणि जगाला सांगूही नये. घेताही येत नाही तर सांगताही येत नाही. उदाहरण बघायचं झालं तर विष खाण्याचा अनुभव घ्यावा आणि जगाला सांगावा जमतं का? जमत नाही. विष खाण्याचा अनुभव आपण घेऊही नये आणि यदा कदाचित घेतला तर सांगायला जगाला शिल्लक राहूही नये. ते दोन्ही होतं की नाही? विष खाण्याचा अनुभव घेताही येत नाही आणि जगाला सांगताही येत नाही. एक याचा फार विचार मी करत नाही. दुसरा विचार करा, काही अनुभव आपल्याला घेता येत नाही पण जगाला सांगावे लागतात. अनुभव आपल्याला घेता येतात का? तर घेता येत नाही. सांगावे लागतात का? तर सांगावे लागतात. उदाहरण म्हणून जर आपल्याला सांगायचं झालं तर एखाद्या वेळेला आपल्याला काही ज्वर येतो, अंगामध्ये ताप येतो, डोकं दुखतं, पोट दुखतं, काही कारण असतील. आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला सांगतो डॉक्टर 2 दिवसापासून कणकण आहे, अंगात ताप आहे, काही उत्साह नाही, जेवण जात नाही, काही गोड लागत नाही, डोकं दुखतं, पडून राहावं वाटतं, कुठं जाण्या येण्याचा काही उत्साह नाही अंगामध्ये, जरा तपासून बघा बरं. मग डॉक्टर त्याची नाडी तपासतो आणि त्याला 4 गोळ्या देऊन सांगतो बाबा सकाळी एक घ्या, दुपारी एक घ्या, संध्याकाळी एक घ्या, रात्री एक घ्या. काही नाही, काही त्रास नाही, काही चिंतेचं कारण नाही, साधा ताप आहे, 4 गोळ्या घ्या, उद्या सकाळी तुम्ही ठणठणीत बरे व्हाल. आता मला आपल्याला असं विचारायचं आहे की नेहमी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला ज्या गोळ्या बांधून देत असतात त्या सगळ्या गोळ्या डॉक्टरने घेऊन बघितलेल्या असतात का? नाही. त्या गोळ्यांचा डॉक्टरला अनुभव नसतो पण आपल्याला मात्र तो अनुभव घ्या म्हणून सांगत असतो. काही अनुभव मात्र याच्या पलीकडचे असतात, ते आपल्याला घ्यावे लागतात पण जगताला सांगता येत नाही. बरं का? अनुभव घ्यावे लागतात, जगतासमोर बोलता येत नाही. उदाहरण याला किती देऊ? अरे सगळ्या संसारातल्या अनुभवांची हीच गत आहे महाराज. संसारातला अनुभव घेता येतो पण जगताला सांगता येत नाही. आपल्या घरामध्ये अंधाऱ्या खोलीत 4 भिंतीत आलेले काही अनुभव आपल्याला घ्यावे लागतात पण जगताच्या समोर मांडता येत नाही. अगदीच विनोदानं जर बोलायचं झालं तर एवढं म्हणता येऊ शकतं की एखाद्याला त्याच्या बायकोनी जोड्याने मारलं तर अनुभव घ्यावा लागतो पण जगताला सांगता येत नसतो.
हे आपण घ्यावेही लागतात आणि जगताला सांगावेही लागतात. याच्यातल्या पहिल्या 3 प्रकाराला प्रपंच म्हणतात, शेवटच्या प्रकाराला परमार्थ म्हणतात. परमार्थाचे अनुभव घ्यावेही लागतात आणि परमार्थाचे अनुभव जगाला सांगावेही लागतात. त्यातही विचार मी आपल्याला सांगतो, आणखीन थोडासा विचार सांगतो की परमार्थाचे प्रपंचातल्या आलेल्या अनुभव जर यशाचा असेल तर जगताला मनुष्य आनंदानं सांगतो, पण परमार्थामध्ये अपयशाचा अनुभव आला तरी तो जगताला सांगण्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा दोष नसतो. अपयशाचा अनुभव सुद्धा परमार्थामध्ये सांगता येतो, प्रपंचामध्ये मात्र तो सांगता येत नसतो. त्यामुळे परमार्थामध्ये अनुभव घ्यावेही लागतात आणि परमार्थामध्ये अनुभव सांगावेही लागतात. असं परमार्थाचं चिंतन आपल्याला करता येतं. अनुभवे आले ते या जगात देत असे. आपल्याला आलेले अनुभव जगताला देता आले पाहिजे, पण हे फक्त परमार्थामध्येच शक्य होतं, अन्यत्र ते शक्य होत नाही. का शक्य होतं त्याचाही थोडासा विचार सांगतो. आपल्याला पटेल न पटेल, पण तुकोबाराय जरी म्हणत असले अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे, तरी ते अनुभव त्या अर्थानं जगाला देणं हेही थोडंसं कठीणच असतं महाराज. प्रपंचातला अनुभव जगाला देता येत नाही ही गोष्ट खरी आहे, तसं परमार्थातला अनुभव सुद्धा जगताला देणं जरा अवघडच असतं. 2 वाक्यामध्ये जर याचा खुलासा करायचा झाला तर साधं बोलतो, प्रपंचातला अनुभव जगताला देता येत नाही कारण प्रपंचाबद्दल जगासमोर बोलावं या लायकीचा प्रपंच कधी नसतो, आणि परमार्थाचा अनुभव जगताला देता येत नाही कारण परमार्थ सांगावा अशा लायकीचा श्रोतही कधी मिळत नसतो. चांगदेव पासष्टी प्रकट व्हायला चांगदेवांसारखा 1400 वर्षाचा योगी भेटावा लागला, तेव्हा ते प्रकट झालं. उभेच कुणासमोरही काही स्वस्तिश्री वटेशू जो कोणी जगता भासू म्हणता येत नसतं. अनुभवामृतासारखा अनुभव, ज्ञानेश्वरी सारखा अनुभव समोर निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई बसल्या होत्या म्हणून तत्वज्ञानाची चिकित्सा ज्ञानोबारायांनी केली, म्हणून तर ज्ञानोबारायांना दृष्टांतानं बोलावं लागलं. नाहीतर आपल्यासारखे जर समोर बसले असते तर ज्ञानोबाराय गीता गुंडाळून तेव्हा आळंदीला निघून गेले असते. कुणाला सांगावा अनुभव? चिंतन करून पहा ना आपण. म्हणजे प्रपंचाचा अनुभव सांगता येत नाही कारण प्रपंच त्या लायकीचाच नाही, आणि परमार्थाचा अनुभव सांगता येत नाही कारण चांगला ऐकणाऱ्या लोकांना भेटतच नाही. अशी अडचण दोन्ही बाजूने होते, पण त्यातल्या त्यात परमार्थाचा अनुभव मात्र थोडासा व्यक्त करण्याच्या योग्यतेचा आहे. प्रपंचाचा अनुभव सांगताना लोक जर तिथून निघून गेले तर त्यांना पकडून माणसं सांगतात. निघून गेले त्या अर्थी आपला अनुभव ऐकण्याची त्यांची इच्छा नाही असं समजून माणसं गप्प बसत नाही. पण परमार्थाचा अनुभव सांगताना लोक जर उठून गेले तर त्यांना कोणी अडवत नाही. तुम्ही बघा ना, गावामध्ये चौकात गप्पा चालत असताना एक जण जर निघून चालला तर बाकीचे म्हणतात थांब रे, एवढं ऐकून जा, हे थोडं महत्वाचं आहे, ऐकून जा, याच्यात पुढे गंमत आहे, ऐकून जा, असं लोक म्हणतात. आणि कीर्तनातून जर कोणी उठून गेला तर लोक म्हणतात जाऊ द्या, त्याला काम असेल, महत्वाचं काम असेल, जाऊ द्या. उलट केलं पाहिजे. प्रपंचाचा अनुभव सांगताना निघून जाणाऱ्याला जाऊ दिलं पाहिजे, आणि परमार्थाचं कीर्तन चालू असताना उठून जाणाऱ्याला आवर्जून बसवलं पाहिजे. हे तुकोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सेवित हार
विठ्ठलाची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. तुकाराम महाराज म्हणतात, अरे त्या विटेवर उभा असणाऱ्या दानशूर दात्याबद्दल बोलतो. ऐका, माझं म्हणणं ऐका, रानभरी होऊ नका, असा परमार्थ सोडून घरी निघून जाऊ नका. रानभरी होऊ नका म्हणजे इतर विषयाकडे प्रवृत्त होऊ नका, असं तुकोबारायांना त्याच्यातून सांगायचं आहे. अशा अनुभवाचं प्राकट्य तुकोबाराय या अभंगामधून करतात. कोणता अनुभव? तुकोबारायांना आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये आलेला सर्वोच्च अनुभव या अभंगामध्ये विदित करायचा आहे. कोणता अनुभव? आपलं चित्त शांत झालं, हे तुकोबारायांना या अभंगातून आपल्या समोर प्रकट करायचं आहे. चित्ताचं स्थैर्य, चित्ताची शांती, मनशांती ही आपल्याला प्राप्त झाली, हा विचार तुकोबाराय बोलून दाखवतात. अहो, मन शांत झालं हे म्हणणं वेगळं असतं आणि मन शांत झालं याचा अनुभव घेणं फार अवघड असतं. आपल्याला मी गंमत म्हणून अनेक वेळेला सांगतो, इथेही सांगायला काही संकोच नाही. अनेक वेळेला मी सांगतो, माणसं म्हणतात काही नाही महाराज, आता आम्ही निवृत्त झालो, रिटायर झालो, निवांत झालो, आता काही चिंता नाही, तुम्ही म्हणाल तिथे कीर्तनाला आम्ही येऊ शकतो. हे माणसं बोलतात, आता एकदम निवांत झालो म्हणतात, पण रिटायर झालेली माणसं कधीच निवांत नसतात. तुम्ही बघा समाजामध्ये, अहो म्हणतात काही नाही, आता आम्ही रिटायर झालो ना, काही काम नाही. पण रिटायर झालेल्या माणसाला जेवढी कामं असतात तेवढी कामावर जाणाऱ्या माणसाला कधीच कामं नसतात. तुम्ही अनुभव घेऊन बघा समाजामध्ये. विठ्ठला विठ्ठला कामावर जाणारी माणसं कामापुरतं कामावर जातात, कामावरून काम करून घरी येतात. पण रिटायर झालेल्या माणसाला जेवढी कामं असतात ना तेवढी दुसऱ्याला नसतात. नातवंडांना शाळेत सोडायचं यांच्याच नशिबाला आहे, शाळेतून घेऊन यायचं यांच्याच नशिबाला आहे, येता येता भाजी घेऊन यायचं यांच्याच नशिबाला आहे, भाजी आणून दिल्यानंतर भाजी कापून द्यायचं यांच्याच नशिबाला, चिरून द्यायचं. अहो, चिरून दिलेली भाजी काही काही ठिकाणी करून घालायचं यांच्याच नशिबाला आलंय. आणि हे म्हणतात आता रिटायर झालो, निवांत झालो. कशाची निवांत असतात महाराज? कोणी निवांत नाही, हे म्हणणं असतं फक्त. तुकोबारायांचा अनुभव वेगळा, आपला अनुभव वेगळा, हे लक्षात घ्या. तुकोबारायांची भूमिका अरे धन्योहम कर्तव्यम मे विद्यते किंचित अशा स्वरूपाची आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही निवांत झालो, आता आमचं मन धावत नाही, कारण आम्हाला काही त्याचा विचार करण्याचं कारणच नाही. धन्योहम कर्तव्यम मे विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. हे पंचदशीकार ज्या भूमिकेतून बोलून दाखवतात तीच भूमिका तुकोबारायांनी सुद्धा मांडलेली आपल्याला दिसून येते. काम नाही
भावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. आता आमच्या जीवनामध्ये काही राहिलं नाही. नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे केवळ तसे एकाएकी कुत्रा लोकी निराळा. लोकांपेक्षा निराळा झालो मी, वेगळा झालो. कारण जगतामध्ये मन शांत होणं या अनुभवाची आवश्यकता जगात सगळ्यांना जरी असेल तरी ती सगळ्यांना प्राप्त होते असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून मन शांत झालं, निवांत झालं हे म्हणणं सोपं असतं, पण होणं फार अवघड असतं. त्याला न्यायाच्या भाषेमध्ये कपोडी गुणन न्याय असं म्हणतात. बरं का, हा एक न्याय सांगितला गेला, कपोडी गुणन न्याय. कपोडी शब्दाचा अर्थ आहे कोपरा. हाताचा जो कोपरा असतो की नाही त्याला संस्कृतामध्ये कपोणी असं म्हणतात. आणि गुळ शब्दाचा अर्थ आहे गुळ. आपल्या हाताच्या कोपराला गुळ लावायचं, चाटायचं. किती सोपं आहे मला सांगा, किती सोपं आहे. हाताच्या कोपराला गुळ लावायचं, चाटायचं. किती सोपं आहे, करून बघा बरं. होत नाही, तुम्ही आता प्रयत्नच करू नका. हातबीत मोडला पंढरपूर आहे, हातबीत मोडला की नसत्या छंदात पडू नका. हाताच्या कोपराला गुळ लावायचं आणि चाटायचं. आपलाच कोपरा, आपली जीभ आपणच चाटायचं. हे बोलणं सोपं असतं, पण होणं मात्र फार अवघड असतं. याला कपोडी गुणन न्याय असं म्हणतात. तसं मन शांत आहे हे बोलणं खूप सोपं असतं, पण मन शांत होणं हे मात्र अति कठीण असतं महाराज, अति कठीण. मन असं शांत होत नाही. याच्या कारणांचा काय विचार करायचा तो नंतर करतो मी. पण जिथं बोलणं सोपं असतं आणि होणं अवघड असतं ती वेगळी अवस्था आहे. आणि जिथं बोलणं अवघड असतं पण होणं फार सोपं असतं ती वेगळी अवस्था आहे. अगदीच व्याख्येच्या परिभाषेमध्ये बोलून दाखवायचं झालं तर जिथं बोलणं अवघड आहे पण करायला काही डोकं लागत नाही त्याला संसार म्हणतात. आणि बोलणं फार सोपं असतं पण करायला जन्म जन्म घालवावे लागतात त्याला परमार्थ म्हणतात. काय संसार तुम्हाला काय माहिती महाराज. तुम्हाला एक बरं आपलं उठलं की कीर्तनाला निघता संसार तुम्हाला काय माहिती. लोक बोलून दाखवतात. आणि काय लागतं संसाराला मला सांगतात, काय लागतं संसाराला. आपण काही नाही केलं तर संसार चालत नाही का, चालत नाही. मला सांगा, तुम्ही काही न करता नुसते बसून राहा, तुम्हाला भूक लागेल की नाही. काही न करता नुसते बसून राहा, तहान लागेल की नाही. काही कष्ट करायचे नाही, उगी जागेवर बसून राहायचं. जिथं ठेवलं मुसळ तिथं शेण मुसळ, असं उगी बसून राहायचं जागेवर. भूक लागेल की नाही, लागेल. तहान लागेल की नाही, लागेल. काही न करता नुसतं बसून राहिलं, झोप लागेल की नाही, लागेल. आणि मग तहान लागते, भूक लागते, झोप लागते, सगळं लागतं. संसार ह्याच्यापेक्षा वेगळा काय मला सांगा ना. काही न करता सुद्धा संसार करता येतो, होतो, आपोआप होतो. संसार बोलायला अवघड आहे महाराज, करायला काय लागतं मला सांगा ना. क्षमा मागून बोलू, गाढवालाही लेकरं होतात. काही लागत नाही. पण परमार्थ करायचं म्हणलं ते सगळं अवघड महाराज. बोलणं परमार्थ काय असतं. पंढरपूरला जाऊन आलो, आळंदीला जाऊन आलो, वारी बरोबर जाऊन आलो, हे बोलणं सोपं आहे हो. ज्ञानेश्वरीचं पारायण त्याला काय 9,000 तर उभे आहे. बरोबर बसून तर बघा, 1-2 तास ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसायचं म्हणलं तर माणसाच्या पायाला मुंग्या येतात. बरं, त्याही मुंग्या सहज येत नाही. कोणीतरी समोर कडी साखर ठेवली म्हणून येतात, फुकट येत नाही. म्हणजे आम्ही पारायणाला बसतो ते सुद्धा कोण सफरचंद ठेवून गेलं, कोण चिकू ठेवून गेलं, कोण गोटी ठेवून गेलं, कोण कडी साखर ठेवून गेलं, कोण मधूनच उठून गेलं, कोण नवीन येऊन बसलं. याच्यातच आमचं पारायण चाललं. आणि 9,000 येतात वाचायचे आहे. बोलणं सोपं आहे महाराज, करणं फार अवघड आहे. भगवान बोलतात, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती महात्मा सुदुर्लभा. बहुनाम जन्मनाम अंते. अहो, अनेक जन्माच्या शेवटी कुठेतरी ज्ञानवान माम प्रपद्यते. माझं ज्ञान लोकांना झालं तर होण्याची शक्यता आहे. आणि ते सगळ्यांनाच होईल असं नाही. मनुष्याणाम सहस्रेषु
कश्चित यतती सिद्ध, एखादा कुणीतरी चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. तुकोबाराय बोलतात आवश्यक तो शेवट येर वावगी खटपट, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. एखादा कुणीतरी स महात्मा सुदुर्लभा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू अति. ज्ञानोबाराय बोलतात बोलणं फार सोपं आहे परमार्थाबद्दल, पण होणं हे मात्र फार अवघड. त्याला परमार्थ असं म्हणतात. मन शांत होण्याचा अनुभव तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून सांगतात. पारमार्थिक अनुभव आहे याचा विचार आपण करतो. हा पारमार्थिक अनुभव तुकोबाराय बोलतात, पण मन शांत होतं का याचा विचार केला तर होत नाही. ही खरी परिस्थिती आहे. तुकोबारायांना काय अनुभव आला आणि कशामुळे आला याचा विचार नंतर करा, पण मन शांत होणं फार अवघड महाराज, फार अवघड. मी आपल्याला थोडक्यामध्ये सांगतो. तत्वज्ञानामध्ये एवढे वेगवेगळे विचार येतात, पण या सगळ्या दर्शनकारांचा एकत्रित जरी विचार केला तरी एकाही दर्शनकाराचं असं मत नाही आहे की जिथं शरीर असतं तिथं मन असतं. चार्वाकापासून ते व्यासांपर्यंत तुम्ही सगळ्यांचा विचार करून बघा. शरीर आणि मन यांचा नित्य साहचर्याचा संबंध एकही दर्शनकार मानत नाही. तुम्हाला माझी भाषा पटणार नाही, पण तरी मी आपल्या समोर सांगतो. ऐका, अहो शरीर आणि मन हे एकत्रित नसतात. हे मी जे बोलतोय हे नित्य साहचर्याचा संबंध नाही असं मी जे बोलतो ना, त्याच्यात फरक मी आपल्याला सांगतो. थोडा विचार सांगतो. मन आणि देह यांचं एकत्रित राहणं कधीच शक्य नसतं. तुम्हाला आम्हाला ते शक्य नसतं याच्यात नवल नाही. संतांना सुद्धा हे शक्य नसतं. माझी भाषा पटणार नाही, मी आधीच बोललो. माझी भाषा पटत नाही. तुमचं आमचं शरीर आणि मन एकत्र राहत नाही, डबल नाही. साधू संतांचं, तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं सुद्धा मन आणि शरीर एकत्रित राहतं असं मानू नका. मग फरक काय आहे? मग संत आमच्यामध्ये फरक काय आहे? एवढा फरक सांगतो म्हणजे आपल्याला कळेल. संत आणि आपल्यामध्ये म्हणून फरक असा आहे की आपलं शरीर एका जागी बसतं, मन सगळीकडे फिरतं म्हणून आपल्याला जीव म्हणतात, आणि संतांचं मन देवाच्या पायाजवळ असतं, शरीर मात्र सगळीकडे फिरतं म्हणून त्यांना संत म्हणतात. आपण दोन्हीची प्रमाण ज्ञानेश्वरीत बघू शकता. 6वा अध्याय काढा. आपल्या सारख्यांच्या मनाबद्दल बोलत असताना ज्ञानोबारांनी जे चिंतन केले ते बघा. अर्जुनाच्या मुखात मन किती चंचल, प्रमादी बलभद्रण, मन एका जागी बसत नाही. ठीक आहे, किती कसं वायुरिवसु दुष्कर पुढे बोलतो त्या संबंधामध्ये. पण साधू संतांच्या बाबतीत बोलताना ज्ञानोबाराय बोलतात देह तरी वरीची कडे वरीच्या वरी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची. देह वरीच्या वरी हिंडे पण मानसीची बैसका न मोडे. त्यांचं मन एका जागी असतं पण शरीर फिरतं, त्याला संत म्हणा. पण मन एक सगळीकडे फिरतं पण शरीर मात्र एका जागी बसलेलं असतं, त्याला जीव असं म्हणा. मन आणि जीव, मन आणि शरीर यांचा नित्य साहचर्याचा संबंध नसतो. का मन शांत नसतं याचा थोडासा विचार करून पुढे जातो. आता आपण कीर्तनामध्ये बसलो, कीर्तनामध्ये आपण बसलो, कीर्तनामध्ये आपण बसलो. तुम्ही दावा करता का माझं शरीर कीर्तनात आहे म्हणून, मन कीर्तनात आहे म्हणून दावा करता? असं सांगता येत नसतं मला. आपलं शरीर कीर्तनात आहे, मन कुणाचं कुठं कुठं, मी तरी इथं बसून काय सांगू सांगता येत नाही. कुणाचं गावाकडे गेलं असेल, कुणाचं शेताकडे गेलं असेल, कुणाचं गाईगुराकडे गेलं असेल, कुणाचं इथंच असेल पण प्रदक्षिणा करत असेल, कुणाचं दुसरीकडे, कुणाचं आता ते कीर्तनात सांगता येत नाही. सगळी स्थानं मन कुठं कुठं जातं ते सांगता येत नाही. शरीर आणि मन यांचा नित्य साहचर्याचा संबंध नसतो. ते मन एका जागी आणणं अवघड आहे. पण मन चंचल आहे ही मात्र वस्तुस्थिती आहे. आता मन चंचल आहे, मन एका जागी बसत नाही. का बसत नाही बाबा? तुकोबारांनी कारणाची मीमांसा केली म्हणून आपल्यालाही थोडी मीमांसा करावी लागेल. थोडासा विचार त्या संबंधामध्ये सांगतो ऐका. मन शांत नाही का नाही बाबा? मन चंचल आहे, एका जागी बसत नाही. एकत्र एका ठिकाणी आणणं अत्यंत अवघड आहे, मान्य आहे, सगळंच मान्य आहे. पण का मन असं चंचल आहे? चंचल मी म्हणून कृष्ण अर्जुनाला म्हणावं लागलं का बाबा मन चंचल आहे? त्याची 1-2 कारण फक्त आपल्या समोर ठेवतो, जास्तीचा विचार करत नाही. त्याचं पहिलं कारण असं आहे, मन चंचल आहे कारण मनाचा स्वभावच चंचल आहे. विठ्ठला विठ्ठला
स्वस्य भावः स्वभावः असं आपण म्हणतो ना, त्याचा तो भाव असणं, याला जर स्वभाव म्हणायचा असेल तर सगळ्यांना माहिती असणारा नियम फक्त कीर्तनात उभा म्हणून सांगतो, जे ज्याच्या स्वभावात असतं ते काही केलं तरी जात नाही, आणि जे ज्याच्या स्वभावात नसतं ते काही केलं तरी येत नाही. हे मान्य आहे ना सगळ्यांनाच मान्य. मी अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगतो, जे ज्याच्या आपल्या मुलींचा विचार करून बघा ना तुम्ही. आधी होता वाघ्या, आता म्हणूनच जातो का सगळं, त्याचा झाला पाग्या, त्याचा येळपट राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. होतं की नाही? असं होतं. तुम्ही किती कसेही प्रयत्न करा, मनाला आवरणं फार अवघड आहे, कारण त्याचा स्वभावच नाही महाराज. जागी बसण्याचा त्याचा स्वभाव नाही. अंतरीचे धावे स्वभावे तेवढा तो स्वभाव उचंबळून वर येत असतो. तुम्ही किती प्रयत्न करा, मनाला दाबून ठेवणं, स्वभावाला दाबून ठेवणं हे फार अवघड असतं. मी किती म्हणे आपल्याला सांगू, स्वभावातच आहे म्हणल्यानंतर काय त्याचा विचार काय करता. मी चिंतन आपल्याला सांगतो. एका सुभाषितकारांनी चिंतन करताना म्हटलंय की मर्कटस्य सुरापानं तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. सुभाषितकारांनी चिंतन केलं. माकड कधी शांत बसलेलं तुम्ही बघितलंय का? माकड कधी शांत बसतं? माकड आधीच माकड शांत नाही, त्याच्यात ते दारू प्यायले. आधीच माकड त्याच्यात दारू प्यायलं. कोण दारू प्यायलं? माकड. बहुतेक माकड दारू पितात. आपण काय करणार? माकड म्हणलं की ते दारू पिणार. आता माकड दारू पितं का दारू पिलेला माकड असं ते जसं असेल तुमचं तुम्ही ठरवून घ्या. मला काय म्हणायचंय, आधीच माकड त्यात मद्य प्यायला, त्याच्यामध्ये आणखीन दारू प्यायला. बरं दारू आधीच चंचल, त्याच्यात दारू प्यायल्यावर किती चंचल होईल? बरं दारू प्यायलेल्या अवस्थेमध्ये त्याला विंचू चावलं, किती चंचल होईल? आणि विंचू चावलेल्या अवस्थेमध्ये त्याच्या मानगुटीवर भूत बसलं, किती चंचल होईल? एवढं सगळं करून माकड जेवढं चंचल होतं तेवढं काही न करता आपलं मन आधीपासून असतं. मनाचा स्वभाव आहे. आपल्याकडे म्हण आहे पहा मराठीमध्ये, सुंभ जळला तरी तीळ जळत नाही म्हणतो ना आपण. सुंभ जळला नाही, त्याची पुढची अजून एक म्हण सांगतो मी आपल्याला, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात की नाही. मी आपल्याला त्याच्या पुढचं सांगतो, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं नाही, मेलं तरी जात नाही. मेलं तरी जात नाही. तुम्ही म्हणाला मेल्यावर खोड कशी राहील? मी सांगतो ना, नाही तर पिंडाला कावळं न शिवायचं कारण सांगा की मला. सांगा ना काय कारण असू शकतं? जित्याची खोड मेलं तरी जात नाही, मेल्याशिवाय काय जात नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी माकडाचा दृष्टांत दिला. 6वा अध्याय काढा. ज्ञानोबारायांनी एक चिंतन आपल्याला, चंचलम ही मनोकृष्ण या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबारायांनी तोच विचार मांडला. फक्त थोडा फरक आपल्याला त्या संबंधामध्ये करता येतो. त्याचा समन्वय करतो, वेळ नाही माझ्याकडे. समन्वय करून फक्त पुढे जाऊन आपल्याला सांगतो की अर्जुन म्हणतो चंचलम ही मनोकृष्ण प्रमाथी बलवत दृढम. अर्जुना ही शब्द वापरला मना करता चंचल,
पण याच्यावर भाष्य करताना ज्ञानोबारायांनी त्याला चंचल म्हटलं नाही. दृष्टांत दिला माकडाचा. ज्ञानोबाराय म्हणतात हे माकड आहे, ते एका जागी शांत बसेल का? बसणार नाही. का राहा म्हणे त्याला यार आहे महावातून? नाही बाबा. ते माकड जसं शांत बसत नाही, वारा जसा शांत राहत नाही, तसंच आपल्याला या मनाचा सुद्धा विचार करावा लागेल. ते 10 मकाराबद्दल बोलतात ना, मा मगो मर्कटश्चैव मकारा दशचंचल. 10 मकार चंचल म्हणून सांगितले की नाही, त्याच्यामध्ये मनाचाही आणि माकडाचा दोघांचाही विचार आला. बाकीचा विचार सोडून द्या, मला सगळा विस्तार करायचा नाही. पण माकड जसं चंचल असतं, मन चंचल असतं, ज्ञानोबारायांनी तोच दृष्टांत आपल्याला दिला. ज्ञानोबाराय म्हणतात हे ऐसे कैसे घडेल, एक वेळ मर्कट समाधी येईल का राहा म्हणे त्याला राहील महावातून. अरे एक वेळ माकडाला समाधी लागणं शक्य आहे, थांब म्हणलं तर जोरानं वाहणारा वारा थांबणं शक्य आहे, पण मनाला आवरणं हे मात्र शक्य होत नाही. ज्ञानोबारायांनी तोच दृष्टांत दिला. म्हणून मी म्हटलं की मेलं तरी चिंत्याची पडत जात नाही. माकडाचं तसंच असतं. अहो तुम्ही लहानपणी माकडाचे खेळ बघितलेत का? रस्त्यावरचे खेळ बघितलेत का? मी तुम्हाला गंमत सांगतो त्याच्यात. काही नसतं त्याच्यामध्ये. तो मदारी एक माकड एक माकडी घेऊन खेळ करत असतो. या माकडाचं माकडीचं नाव ठरलेलं असतं, सगळं ठरलेलं. माकडाचं नाव असतं रामू, माकडीचं नाव असतं भागूबाई. हे ठरलेलं असतं. तो येतो, खेळ करतो. ते माकडाला दोरीवर उड्या मार, काठीवरून चालून जातो, असं कर तसं कर, कोणाच्या उड्या मार, सगळं करतो. आणि सगळं झाल्यानंतर त्याला काय शेवटी उदरनिर्वाहाचं साधन आहे, पैसे मिळवायचे असतात. तो मग काय सांगतो जमलेल्या लोकांना, तोपर्यंत लोक जमतात. जमले की तो लोकांना सांगतो बघा या दोघांचं आता लग्न करायचं. मी म्हणतो हा रामू आहे, ही भागूबाई आहे, यांचं लग्न करायचं आहे, पण लग्न करता यांच्याजवळ पैसे नाही. काढा 4 चरणे. मग आता काय हे सांगितले माकडाला शिकवलेलं असतं. ते खाली येतं, सगळ्यांमध्ये जाऊन फिरून येतं. मग कोणी 4 आणे, कोणी 2 आणे, कोणी रुपये, कोणी 5 रुपये, काय ज्याला जसं वाटतं तसं त्यांच्या लग्नाकरता पैसे देतात. ते पैसे सगळे गोळा करतो. गोळा करून मग त्या दोघांचं लग्न लावतो. बरं का, त्या माकडाचं माकडीचं लग्न लावतो. लग्न झालं की इतर त्यांच्या संसाराला पैसे लागतात म्हणून गोळा केलेले सगळे पैसे त्या माकडाच्या ताब्यात देतो. थोडा वेळ त्यांचा इतर खेळ दाखवतो आणि मग त्या शिकवल्याप्रमाणे थोड्या वेळाने ते माकड मरून पडतं म्हणजे काय, मेल्याचं नाटक करतं. बरं का, नाटक करून ते असं हातपाय ताणून असं मरून पडलं की त्या माकडीने शिकवलेलं असतं. ती जवळ येते, डोकं बडवून घेते, रडायचं नाटक करते, डोकं जमिनीवर आपटून घेते. त्या माकडीचं सगळं नाटक सुरू होतं. आणि मग तो मदारी सांगतो बघा आता या दोघांचं लग्न झालं आणि एवढ्या तिचा नवरा मरून गेला, काय दारिद्र्य म्हणून सांगावं. त्याच्या अंत्यसंस्काराला सुद्धा आता हिच्याजवळ पैसे नाहीत. काढा 5-5 रुपये. दुसरं काय असतं, काढा 5-5 रुपये. मग ती मागणी नसते, ती थाळी घेऊन निघते, सगळ्यांमध्ये फिरते. तर कुणी 5 रुपये, कुणी अरे नवरा मेला, कुणी 5 रुपये, कुणी 10 रुपये, कुणी त्याच्यामध्ये टाकतात. आता हा मेला आणि आपला नवरा मेला आणि त्याच्या अंत्यसंस्काराला पैसे नाही म्हणून ही माकडी जर पैसे गोळा करत असली तर यांनी गप पडून राहावं की नाही. त्या पडल्या अंग खाचवतं. आता याच्या अंत्यसंस्काराला कोण पैसे देणार मला सांगा. जित्याची फोड मेली तरी जात नसते, लक्षात ठेवा. मेल्याशिवाय जात नाही असं नाही, तसं आपल्या मनाचा स्वभावच आहे. म्हणून ज्ञानोबाराय अर्जुन त्याला चंचल असं म्हणतो, पण ज्ञानोबारायांनी स्वभाव सांगताना चंचल असं म्हटलं नाही. ज्ञानोबारायांनी याच पदावर भाष्य करताना 6व्या अध्यायामध्ये म्हटलं यया मनाचा किर चपळची स्वभाव का. ज्ञानोबाराय काय म्हणतात, अर्जुन म्हणतो मन चंचल आहे आणि ज्ञानोबाराय म्हणतात मन चपळ आहे. पण तुकोबारायांनी त्या दोघांना एकत्रित करून सांगितलं बाबा नुसतं चंचल अर्जुनाचं म्हणणं हेही मान्य नाही, नुसतं ज्ञानोबाराय चपळ म्हणतात हेही मान्य नाही. मग हे मन कसं आहे, चपळ घेतात ज्ञानोबारायांकडून. अर्जुन म्हणतो मन चंचल आहे, ज्ञानोबाराय म्हणतात यया मनाचा तीर चपळची स्वभाव का. आणि तुकोबाराय म्हणतात तुम्ही उगीच शब्दाचा हे करू नका, बहुत चंचल चपळ जाता येता नलदेव. मनाला चंचलही म्हणलं तुकोबारायांनी आणि चपलही म्हटलं. अहो चंचल वेगळं असतं. आपण चंचल अर्जुनाच्या चंचल शब्दाचा अर्थ ज्ञानोबारायांनी चपळ केला असं म्हटलंय, असं नाही येते. चंचल आणि चपळ हे दोन्ही शब्द एका अर्थाने
अर्थाने आपण वापरतो, पण तुकोबारांनी ज्या अर्थी ते एका चरणात आणले त्या अर्थी ते दोन्ही वेगळ्या अर्थाचे असले पाहिजे. चांचल्य वेगळं असतं आणि चापल्य वेगळं असतं. चंचल वेगळं आणि चपळ वेगळं. काय फरक आहे दोन्हीमध्ये? एका वाक्यामध्ये सांगतो चंचल म्हणजे काय, चपळ म्हणजे काय, एका वाक्यात फरक सांगतो. हातात घेतलेलं काम अर्धवट टाकून दुसऱ्या कामाकडे गेला की त्याला चंचल म्हणतात, आणि हातात घेतलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे गेला तर त्याला चपळ म्हणतात. एक काम येतं, भात खाता खाता पोळी आली की भात बाजूला करतो, पोळी खाता खाता जिलबी आली की पोळी बाजूला, जिलबी खाता खाता गुलाबजाम आली की जिलबी बाजूला. याला चंचल म्हणतात. आणि चपळ कशाला म्हणतात? पोळी यायच्या आधी भात संपवून पोळीची वाट बघतो तो चपळ. जिलबी यायच्या आत पोळी संपवून जिलबीची वाट बघतो त्याला चपळ म्हणा. म्हणजे हातात घेतलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करायचं आणि दुसऱ्या कामाकडे जायचं त्याला चापल्य, त्याला चपलता असं म्हणतात. आणि हातात घेतलेलं काम दुसरं काम दिसलं की अर्धवट टाकून त्या कामाकडे धावायचं याला चंचल म्हणतात. अर्जुन म्हणतो मन चंचल आहे, ज्ञानोबा म्हणतात नाही नाही चपल आहे. चंचल आहे, मनाचा स्वभाव चंचल आहे, म्हणून मन इकडे तिकडे धावत राहतं. एक कारण. दुसरं एक कारण, दोन कारण सांगतो म्हणालो होतो. दुसरं एक कारण थोडंसं अल्प शब्दामध्ये सांगतो. मन का चंचल आहे बाबा? मानवी मनाच्या चंचलतेचं दुसरं थोडंसं मानसशास्त्रीय सायकोलॉजिकल असं जर कारण शोधायचं असेल आपल्याला तर आपल्याला असं चिंतन करता येतं की विषयाचं वैविध्य, जगतातल्या विषयाचं वैविध्य माणसाच्या मनाला चंचल बनवत असतं. स्वभाव हे कारण तर आहेच आहे, पण वेगवेगळे विषय जेव्हा माणसाच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा माणसाच्या मनाला प्रत्येक विषयाचा भोग घेण्याची लालसा असते. आणि एक समयावच्छेदानं सगळ्याच विषयांचा भोग घेणं हे मनाचं सामर्थ्य नाही, मानवी जीवनाचं सामर्थ्य नाही. एका वेळेला मनुष्य एकच विषयाचा भोग घेऊ शकतो. तुम्ही मी साधं सांगतो आपल्याला, तुम्हाला फुटाणे खाता खाता शंख वाजवता येईल का? एकदा प्रयत्न तर करून बघा. फुटाणे खायचे आणि त्याच वेळेला शंखही वाजवायचं जमतं का? जमत नाही. कारण एक फुंकण्याचं काम आहे, एक चावायचं काम आहे. दोन्ही कामं एका वेळेला जगात घडत नसतात. मनुष्य एका वेळेला एकाच विषयाचा भोग घेतो कारण मानवी वृत्ती, अंतःकरण वृत्ती एका वेळेला एकाच विषयाचा आश्रय करते किंवा विषयाला विषय बनवत असते. त्यामुळे अनेक विषय बरं डोळ्यासमोर विषय किती दिसतात? जरी 5 विषय आले, शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंचविषय जरी असले तरी यांच्या समन्वयातून, यांच्या समीकरणातून विषयाचं अनंतत्व आपल्या शास्त्रांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यामुळे जेवढे जास्त विषय डोळ्यासमोर येतात, माणसाचा स्वभाव असा गमतीचा आहे, जो विषय डोळ्यासमोर येतो त्याच्यापेक्षा अनुपस्थित असलेल्या विषयामध्ये माणसाला स्वारस्य जास्त वाटत असतं. तुम्ही चिंतन करून बघा, जे समोर येतं त्याच्यापेक्षा जे आलेलं नसतं त्याच्याबद्दल माणसाला स्वारस्य वाटत राहतं. मनुष्य, मी साधं उदाहरण सांगतो. मनुष्य जेवायला बसला आणि जेवताना जिलेबी त्याच्या पानात पडली. आता जिलेबी समोर आली तर जिलेबी खावी की नाही माणसानं? जिलेबी पडण्याबरोबर तो लगेच वाढणारा विचारतो गुलाबजाम नाही का? अरे जे मिळालं ते खा की, जे आलं नाही त्याच्या मागे कशाला धावतोस? हा स्वभाव असतो माणसाचा. ज्या विषयाची प्राप्ती माणसाला होते त्याच्यापेक्षा ज्या विषयाची प्राप्ती होत नाही त्याचं चिंतन जर तो जास्त करत असेल तर एका वेळेला एका विषयाची प्राप्ती होणं आणि त्याच समयामध्ये अनंत विषयाची अप्राप्ती होणं, याच्यामध्ये त्याचं चित्त अनंत विषयामध्ये जातं पण प्राप्त होणाऱ्या विषयामध्ये जात नाही. म्हणून त्याच्या चंचलतेला मानावं लागतं. प्रमाण देऊन बोलतो आपण. रोज सकाळी म्हणतो कामे चित्त
पद्धतीचा विचार केला. एक त्याचा स्वभाव चंचल आहे आणि दुसरं विषयाचं वैविध्य या जगतामध्ये असल्यामुळे आणि माणसाला सर्व विषयाची आशा असल्यामुळे माणसाचं मन चंचल होतं. आता अजून कारण पुष्कळ आहे, पण वेळ आपल्याकडे कमी आहे. थोडासा विचार पुढे सांगतो. हे मन चंचल होतं. कुणाचं होतं? अहो सगळ्यांचंच होतं. तुमचं आमचं होतं याच्यात नवल वाटायचं कारण नाही. मी मोठ्या मोठ्यांची उदाहरणं देतो महाराज, मोठ्या मोठ्यांची उदाहरणं देतो. तुकोबारायांसारखा महात्मा, पण त्यांचं सुद्धा चंचल आहे, त्यांचं सुद्धा शांत नाही. अशा पद्धतीचा विचार त्यांनी बोलून दाखवला ना. अहो किती प्रयत्न, या मनाला आवरण्याचा किती प्रयत्न करावा, किती प्रयत्न केला तरी हे मन आवरता येत नाही. ते तुकोबारायांसारखा महात्मा बोलतो बरं, काय काय करी या मनाला विचार नाही नका. हे मन धावत राहतं, भलत्या सवे धावे. अहो पुन्हा पुन्हा बरोबर हे मन धावत जाईल, कोणत्या कोणत्या विषयाकडे धावत जाईल काही सांगता येत नाही. काय काय करीतो या मनाने, किती प्रयत्न केले या मनाला आवरण्याचे, परी नाही ते नारायण करू नये त्याचे करी वंचना. नेऊ परिणाम काय, नेऊ पतना आदली. शेवटी आम्हाला पतनाला नेणारं मन. तुकाराम महाराज म्हणतात माझं सुद्धा मन शांत नाही. बोलू अजून पुढं, तुकोबाराय म्हणू देत माझं मन शांत नाही म्हणून. ज्यांनी आपल्याला मनाचे श्लोक दिले त्या समर्थांना विचारून बघा तुमचं मन तरी शांत आहे का? समर्थ म्हणतात नाही बाबा. अनुदिनी अनुतापे तापलो रामराय परमदिन दयाळा निरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझं विनशील होतो धावरे धावाता. रामा सर्व ही जन्म गेला स्वजन जनधनाचा विरम्या स्वार्थ केला. रघुपतिमती माझी आपुलेशी करावी सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी ही इच्छा आहे. पण नावरे आवरिता किती प्रयत्न करतो, अत्यंत चपळ मन. समर्थांनी सांगितलं माझं मन शांत नाही. तुकोबाराय म्हणतात माझं मन शांत नाही. याचे करुणाष्टक वाचा समर्थांची, अत्यंत गोड, कुणाच्याही अंतःकरणाला पाझर फुटेल अशी शब्दरचना समर्थांची. अत्यंत गोड अशी करुणाष्टक, कुणाच्याही डोळ्याला पाणी येईल अशी करुणाष्टक समर्थांनी रचली. गोड 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 आहे, वाचावं, शांत व्हावं आणि त्याच्यातच जीवनाचं कल्याण साधून घ्यावं अशी करुणाष्टक आपल्याला दिसतात. असो, तुकोबाराय म्हणतात मन शांत नाही. समर्थ म्हणतात, संतांची वचनं मी आपल्याला सांगतो, याच्या पुढे जाऊन बोलू तुमचा विश्वास बसणार नाही. पण तुकोबाराय आणि समर्थ ज्या परमात्म्याला मन शांत नाही म्हणून सांगतात त्या परमात्म्याचं मन तरी शांत आहे का विचारा. हे विधान धोकादायक आहे मला माहिती आहे, पण तरी मी आपल्याला सांगतो. तुम्ही योग वसिष्ठामध्ये चला. योग वसिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना वसिष्ठ महामुनी आणि विश्वामित्र हे दोघे जण दशरथाकडे गेले आणि दशरथाला असं सांगितलं की रामचंद्र प्रभूंना आपल्याला अभिषेक करायचा, अभिषेक करायचा. दशरथाने सांगितलं करा, माझं काही म्हणणं नाही. तुम्ही ठरवलंय म्हणल्यानंतर माझा काय विरोध असायचं कारण तुम्ही महात्मे आहात. माझ्या राज्याची चिंता मला जेवढी असेल त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला असेल. तुम्ही निर्णय घेतला, प्रश्न नाही, करा अभिषेक. पण एकदा त्याला विचारून
घ्या. म्हणून या तिघांनी मिळून सेवक पाठवला आणि रामचंद्र प्रभूंना बोलवून घेतलं. योगवासिष्ठात आलेला प्रसंग. आल्यानंतर रामचंद्र प्रभू आले. तिघ जण सिंहासनावर बसले. एक आसन टाकून रामचंद्र प्रभू तिघांचे पायाजवळ बसले आणि हात जोडून अत्यंत नम्रतेनं रामचंद्र प्रभूंनी या तिघांना विचारले की मला कशा करता आपण बोलवलं बाबा, काय म्हणून मला बोलवलं. त्यावर त्या तिघांनी असं सांगितलं व विश्वामित्र पहिल्यांदा म्हणाले की रामा, तुला अभिषेक करावा असं आमच्या तिघांचे मत आहे. तुला उद्या राज्याभिषेक करावा असं आमचं म्हणणं आहे. तुला काय म्हणायचं या संबंधाने? तू राज्यावर बसावास आमचं म्हणणं आहे. तुला काय म्हणायचंय? राज्यावर बसणार आहेस का तुझ्या मनामध्ये अजून काही विकल्प आहे? तेव्हा रामचंद्र प्रभूंनी अत्यंत नम्रतेनं हात जोडून वसिष्ठांसमोर अशी कबुली दिली की तुम्ही मला म्हणता की मला राज्यावर बसवायचंय, माझा राज्याभिषेक करायचा आहे असं तुम्ही म्हणता, पण खरं सांगू का, मी त्या पात्रतेचा नाही, मी तो अधिकार त्या अधिकाराचा नाही, मला राज्याभिषेक करू नका म्हणल्यानंतर वसिष्ठांनी विचारलं का करू नका? आम्ही ठरवलंय म्हणजे आम्हाला कळतच असेल की नाही काहीतरी, तुझ्या वडिलांनी ठरवलंय का करू नका म्हणता. त्यावेळेला रामचंद्र प्रभूंच्या मुखामध्ये शब्द असे मम चित्त महारण्ये व्यामोह तिमिरातुले शून्य कांडविने जाता वृतम आशा पिशाचिका. त्यांनी असं सांगितलं मम चित्त महारण्ये, माझ्या चित्तरूपी मनरूपी महाअरण्यामध्ये आशा नावाची राक्षसी जर येऊन बसली तर ती माझ्या मनाला शांत राहू देत नाही आणि माझं मन तसं शांत नाही, म्हणून मला अभिषेक करू नका. आता प्रत्यक्ष देवाचं मन जर शांत नाही तर आम्ही काय दावा करावा दर्यामे खसखस, तुम्ही आम्ही दावा करावा की आमचं मन शांत आहे म्हणून. मन शांत नसतं. मन शांत नाही आणि जर स्वभावच आहे तर मन शांत झाल्याशिवाय जीवनाची धन्यता नाही, तर आम्हाला जीवनाची धन्यता कधी प्राप्त होणारच नाही का? होईल ना. मग मन कसं शांत करावं याचे काही उपाय सांगता का? उपाय त्याच्याकरता उपाय काय उपाय आपल्याला सांगता येते? मी 2-3 प्रकारांना आपल्याला विचार सांगतो. अर्जुन जेव्हा भगवंताला सांगतो की चंचलम ही मनोकृष्ण प्रमाथी बलवत्रणम, त्यावेळेला भगवंताने अर्जुनाला सांगितलं अर्जुना तू म्हणतोस ते बरोबर आहे. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्याचे गुरीयते. अभ्यास आणि वैराग्य या 2 साधनांनी आपल्याला आपलं मन आवरता येत असतं. भगवंताने किती उपाय सांगितले आपल्याला? 2 उपाय भगवंतांनी सांगितले. थोडंसं नाद भागवतामध्ये चला. नाद भागवताच्या 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीत येतं. त्या भिक्षुगीतामध्ये मनाच्या शांतीचा स्थैर्याचा विचार जो कबीर नावाच्या ब्राह्मणाने त्या भिक्षुनी केला, त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी मन आवरण्याचे 3 उपाय आपल्याला सांगितले. आपण नाथ भागवत काढून बघा 23वा अध्याय. नाथ महाराजांनी मन आवरण्याच्या 3 उपायांचं चिंतन करताना असं म्हणले एक काम करा म्हणे, मन शांत करायचंय ना, मग एक काम करा, मनाला आपला मित्र म्हणा आणि मन म्हणत तसं वागायला शिका. मन म्हणत तसं, मनाने सांगितलं इकडं जाऊ तिकडं, मन म्हणाला इकडं जाऊ तिकडं, मन म्हणाला सिनेमाला जाऊ सिनेमा, मन म्हणाला पंढरपूरला जाऊ पंढरपूरला. मनाच्या बरोबरीनं मन म्हणेल तसं वागा. सगळीकडे फिरून झाल्यावर मनच म्हणेल कशात राहत नाही पंढरपूरला चला, त्या दिवशी तुमचं कल्याण होईल. नाही तर दुसरा उपाय करा, मन म्हणेल त्याच्या अगदी विरुद्ध वागायला शिका. मनाने जे सांगितलं अगदी शत्रुत्व धारण करा मनाबरोबर आणि त्याच्या विरोधी वागायला सुरू करा. मनाने जर सांगितलं चला पंढरपूरला जायचंय, मुद्दाम दुसरीकडे सासूवाडीला निघून जायचं. मनाने जर सांगितलं चला हॉटेलमध्ये जेवण करू, मुद्दाम घरी जेवायचं. मनानं सांगितलं घरी बसून राहू, मुद्दाम बाहेर पडायचं. मन म्हणत त्याच्या विरोधी करायचं. आणि मनाने जर सांगितलं कीर्तनाला जाऊ, कुठं जायचं? मनाने जर सांगितलं मनाच्या विरोधी वागायचं ठरलं ना, मग मनाने सांगितलं कीर्तनाला जाऊ, तो कुठं जायचं? सिनेमाला जायचं, तमाशाला जायचं, कुठं जायचं? मनाने जर कीर्तनाला जाऊ म्हणून सांगितलं तर कुठं जायचं? मी सांगतो उत्तर, तुम्ही गोंधळून जाऊ नका. साधं उत्तर आहे त्याचं, ज्याचं मन कीर्तनाला जाऊ म्हणतं की नाही त्याच्यासाठी हे चांगलेलंच नाही. नाही तर तिसरा उपाय करा. 3 उपाय नाथ महाराजांनी सांगितले. मनाची मैत्री धारण करा, मनाप्रमाणे वागा. नाही तर मनाशी शत्रुत्व धारण करा, मन म्हणेल त्याच्या विरोधात वागा. नाही तर तिसरा उपाय नाथ महाराज सांगतात, मनाच्या बाबतीत उदास राहा. त्याला काय करायचे ते तिकडं करू द्या.
कोणी नाही. मनाला जे करायचं आहे ते त्याचं करू द्या. आपल्या मुखातून आपलं नामस्मरण बंद होऊ देऊ नका. एवढं मात्र एक आपण करू शकतो. हा तिसरा उपाय नाथ महाराजांनी सांगितला. भगवंतांनी सांगितले 2, नाथ महाराजांनी सांगितले 3. किती जरा मोजत चला बरं. किती झाले? 5 उपाय एकूण झाले. ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंनी वसिष्ठांसमोर हे मांडलं की